आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, मराठी बातमी आपल्या हक्काची। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सकल मराठा समाज बांधवाने तानाजी पाटील मिरकुटे यांच्या सारखे पुढाकार घ्यावा। कुणबी मराठा समाज बांधवांनी समाजाप्रती पुढाकार घ्यावा। दिनांक 18/10/2022 रोजी मौजे कोकलेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील तानाजी पाटील मुरकुटे यांनी सकल मराठा समाज बांधवांचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा आदर्श घेत तानाजी पाटील मुरकुटे यांच्या संकल्पनेतून एकमेव उत्पन्नाचे साधन असलेले ट्रॅक्टर या सहाय्याने समस्त कुणबी समाज शेतकरी बांधवांची रब्बीची पेरणी 1500च्या ऐवजी 600 प्रति एकर पेरणी करण्याचे हे पवित्र काम तानाजी पाटील मुरकुटे यांनी घेतलेले आहे। ना मुनाफा ना नुकसान या मेहनती संकल्पनेतून कोकलेगाव सह कुंटूर सर्कलमधील शेतकरी बांधवांना ना मुनाफा ना नुकसान या मेहनती संकल्पनेतून कोकलेगाव सह कुंटूर सर्कलमधील शेतकरी बांधवांना निश्चितच दिलासा मिळेल। या कार्यक्रमाच्या निमित्ताने गजानन पाटील चव्हाण बोलताना म्हणाले, नायगाव मतदारसंघासह नांदेड, महाराष्ट्र, भारत, जगामध्ये असणारे प्रत्येक सकल मराठा समाज बांधवाने समाज आहे म्हणून मी आहे ही भावना जपली पाहिजे आणि ही भावना जपावी। आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही आणि समाज सकल मराठा समाज बांधवांचे आर्थिक, शैक्षणिक सह विविध बाबी समजून मजबूत करण्यासाठी पुढाकार कायम ठेवणे गरजेचे आहे, असे मत गजानन पाटील चव्हाण यांनी व्यक्त केले। तसेच या सकल मराठा समाज बांधवांच्या जनहितार्थ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी पुत्र गजानन पाटील चव्हाण, प्रमुख पाहुणे गजानन पाटील तमलुरे, तसेच सकल मराठा समाज मावळे, करीमभाई मोरे, ज्ञानेश्वर पाटील, बाबूराव देशमुख, अशोक पांचाळ, सुरेश पाटील शेळगावे, बाबूराव पाटील मोरे, सतीश पालनवार, राजेश गंगोपले, गजानन देशमुख, गिरीधर पाटील, मारुती काळेवाड, तेजेराव मिरकुटे, आळंदीकर मोरे, हनुमंत पाटील, नटराज मिरकुट, माधव शिंदे, बाबू शिंदे, प्रकाश पांचाळ, हनुमंतराव मिरकुटे, हनुमंतराव गंगाराम मिरकुटे, योगेश मिरकुटे, प्रकाश मिरकुटे, शिवानंद मिरकुटे, निलेश वाडकर, माधव वडजे, गायकवाड, बालाजी पाटील गजलवाड, मारुती वडजे, ज्ञानेश्वर पांचाळ, विनायक शेळगावे, तानाजी विठ्ठल पाटील मिरकुटे सह कुंटूर जिल्हा परिषद परिसरातील सर्व शेतकरी, कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर। म्हणून या आपल्या नायगाव तालुक्यातील तानाजी पाटील मिरकुटे हे काहीतरी आपलं समाजाचं देणं लागतं आणि हे आपली जबाबदारी आहे। आपण जन्म झालो आणि मृत्यू तर होणारच आहे, पण शेवटी काय घेऊन जाणार आहात आपण, ही बाब जाणीव ठेवता आदरणीय तानाजी पाटील मिरकुटे यांनी या भागातील कोकलेगाव भागातील सर्व शेतकरी कुटुंब बांधवासाठी आर्थिकरित्या काहीतरी मदत व्हावी या भूमिकेने हा जो काही संकल्प ठेवलेला आहे, या रबीच्या पेरणीमध्ये जवळपास 1200 रुपये प्रति एकर विविध पेरणी केल्या जातो। तर त्यामध्ये हरभरा असेल किंवा बाकी इतर सर्व बाबी असतील, तर 1200च्या ऐवजी 600 रुपये पेरणीला हे तानाजी पाटील घेऊन सर्व कुणबी शेतकरी बांधवांना एक आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी हा जो संकल्प तानाजी पाटलांनी घेतलेला आहे। तर तानाजी पाटील, आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहात। मी सर्व शेतकरी प्रतिनिधी या नात्याने मी तुमचं मनापासून या कामात स्वागत करतो, शुभेच्छा देतो आणि आपल्या खांद्याला खांदा लावून आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत। आणि सर्व सकल मराठा समाज बांधवांनी या नायगाव शहरातील, तालुक्यातील, मतदारसंघातील, जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील, देशातील ज्या ज्या ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी समाज बांधव व्याकुरलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी थांबलेला आहे, त्या त्या ठिकाणाहून आपल्या आपल्या परिस्थितीने, आपल्या आपल्या कुवतीने एकमेकाला एकमेक मराठा समाज बांधवाला हाताशी हात धरून त्याला शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या विविध बाबीने आपल्याला समोर कसं नेता येईल, समाज बांधव हा परफेक्ट विविध बाबीने कसं मजबूत होईल यासाठी सर्वांनी संकल्पना घ्यावी, सर्वांनी समाजाच्या पाठीमागे राहावं आणि मराठा आरक्षण आपल्याला मिळालंच पाहिजे यासाठी सर्वांनी आपल्याला लढा अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये उभारणी करावं लागेल अशी सर्व मराठा समाज बांधवाला, कुणबी समाज बांधवाला विनंती करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.